श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली म्हणतात, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्त न होणे, महिनाभर पुरणारे धान्य लवकर संपणे, घरामध्ये पैसा नको त्या ठिकाणी खर्च होणे. म्हणजे काहीतरी आपण पण पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटणारच. मग त्याच्यासाठी आपण 12 पौर्णिमाचे सत्यनारायण पूजा केली पाहिजे. याचा अनुभव घेऊन पहा. गुरुमाऊली म्हणतात, अनुभव घेऊन पहा. कितीका लोकांना अनुभव पण आलेला आहे. धान्याची पूजा असते. जुनी मंडळी म्हणतच असतात की घरचे धान्य सरत नाही, विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतेचे आणलेले धान्य हे लवकर संपतात. अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टीमुळे आपल्याला काही ठिकाणी असे दिसून येते की आपल्याला पूर्वजांनी बारीक अभ्यास करून त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली. पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली पाहिजे. घरी आलेले अन्नधान्य पालन पोषण जबाबदारी ही भगवान विष्णूची असते. आपण विष्णूची पूजा केली पाहिजे. भगवान विष्णू हे अधिष्ठान, घरातील धान्य, पैशाची सत्यनारायणाची पूजा मध्यभागी ठेवल्या जाते. तिची पूजा केली जाते. पैसा हा पैशाकडे जातो, म्हणून आपण पैशाची पण पूजा केली पाहिजे. पैसा हा धन धान्य पैसा टिकण्यासाठी त्याला बरकत राहते. सत्यनारायणाचे पूजाच्या माध्यमातून जर आपण पूजा केली तर पैशाचे धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच पैशात काही पैसे टाकले तर त्याला बरकत राहते. म्हणून म्हणताना पैसा पैशाकडे जातो. घरात सुख शांती यावे म्हणून आपण सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे. ऐश्वर्य धन संपत्तीचा मालक विष्णू असतो. माता लक्ष्मी त्याची कृपादृष्टी असते. म्हणून आपण लक्ष्मीची पण पूजा करायची. सत्यनारायण केल्यानंतर आपण प्रसाद करावे व पोथी वाचून झाल्यानंतर ते नैवेद्य दाखवावे. कुटुंबांना पण द्यावे. गुरुमाऊली म्हणतात, हे आपण सहज घरी करू शकतो. म्हणून आपल्याला कसली अडचण येणार नाही. पैशाची धान्याची अडचण आपल्याला येणार नाही. म्हणून पैसा हा नको त्या ठिकाणी खर्च होतो. सत्यनारायणाची पूजा केली म्हणजे गुरुमाऊली म्हणता, हा तुम्ही करून पहा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.